सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित लेखमाला, जी लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी. कालच्या पुढे सुरू करते. 4-6 दिवस असेच गेले तरी हिशोबाचा ब्रह्मघोटाळा निपटत नव्हता. तेवढ्यात हरकूआईने बातमी आणली की नारो गणेशचे जाणे येणे रखमाबाईकडे अधिकच वाढले आहे. लुटीतील दागिने बाईंकडे परस्पर जातात. स्वतः बाईंसाठी लुगडे आणतात. अहिल्याबाई वेळीच पकड घट्ट केली नाही तर पाणी डोक्यावरून जाईल. उदाबाईंचे पती वाघमारे जहागीरदारात हिशोबाच्या खतावण्या पाहत होते. तोच नाना फडणीसांनी नारो गणेशात कैद केल्याची वार्ता आली. तणतणतच सुभेदार येऊन म्हणाले, नारो गणेश वाचून आमचा कारभार चालणे असकत. आमची फडणीशी बंद. माणसं जरी बदलली तरी दौलत चिरंजीव असते. अहिल्याबाई म्हणाल्या. बोलल्याप्रमाणे तुकोजींनी फडणीशीला रामराम ठोकला. हिशोबाच्या जप सवालाचा धसका घेऊन सुभेदारांनी हंतरून धरले. दादाजींनी रोज हिशोबातील असंख्य चुका काढल्या की यांचा ज्वर चढत असे. पानापानावर हिशोबाची गफलत. 6 महिन्यांनी शिंद्यांनी मध्यस्थी करून आणि 1,00,000 घेऊन नारो गणेशची कैदेतून सुटका केली आणि तुकोजीचा ज्वर गेला. हरिपंतांनी शिंदे होळकरांना मदतीस बोलावल्यामुळे हिशोबाचा घोळ तसाच ठेवून तुकोजी त्वरेने शिंद्यांच्याही आधी पोहोचले. राघोबादादांचा भडूजपर्यंतचा पाठलाग केल्यावर ते इंग्रजांच्या आश्रयास गेले. सुभेदार इंदोरला परतले. हरिपंतांना वाटले, नर्मदा तीरी आलोच आहोत तर पुण्यप्रतापी मुत्सद्दी अहिल्याबाईंशी सख्य आणि बारभाईस पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीने महेश्वरीस आले. त्यांचं स्वागत आणि अभिवादन केलं. हरिपंतांनी मुत्सद्दीपणे बोलणे सुरू करताच त्यांना थांबवत अहिल्याबाई म्हणाल्या, हरिपंत, मी साधी धनगरीण. अड्याणी म्हणायचे असेल तर आम्हा धनगराच्या उपमा देतात. तेव्हा काय ते स्पष्ट बोलावे. धीर धरून म्हणाले, रघुनाथरावांच्या बेलगाम उपद्रवामुळे बारभाईचं कारस्थान उभं करावं लागलं. त्यास आपला शपथपूर्वक पाठिंबा हवा. उसळून त्या म्हणाल्या, तात्या, कैलासवासी सुभेदार आणि आमची निष्ठा बाजीरावांच्या गादीशी आहे आणि त्या गादीवर जे असतील ते आमचे मार्तंड. दादासाहेबास आम्ही नर्मदा उतरू दिली नाही हे जाणत असून आपण अशा रीतीने बोलता हे आश्चर्यच. फटका बसल्यासारखे हरिपंतांनी विषय संपवला. त्या कुणाच्या ऐकण्यातल्या नसून अत्यंत हुशार, मुत्सद्दी, बोलण्यात धीट आणि फटकळ, व्यवहारात चोख हे हरिपंतांनी जाणलं. महेश्वराचा डौल, बाजारपेठा, किल्ल्याची शिबंदी, युद्धसामग्रीचे भांडार, चिलखतं, भाला बर्चांसह जंबुरे, तोफा हे सगळं पाहून ते थक्क झाले. त्यांना सार दाखवत असलेले कृष्णाजी मुरार म्हणाले, इथलाच किल्ला सज्ज आहे असं नव्हे तर अशीरगड, कुशलगड, सैवद, हिंगलजगड इथेही अशी शिबंदी राखली आहे. अहिल्याबाईंची न्यायदानाची पद्धत बघण्यासाठी ते शेतकऱ्याच्या वेशात बसले. न्यायदानास दुपारी सुरुवात झाली. एका विधवेचे आप्तस्वकीय तिच्या पैशावर संपत्तीवर टपलेले असल्यामुळे तिने आपल्या संपत्तीची ताटे, दागिने, मालमत्तेचे कागद अहिल्याबाईंसमोर ठेवत म्हणाली, मातोश्री, माझं वय सरत आलं. कारभार रेटत नाही तरी हे सरकार जमा करून फक्त माझ्या निर्वाहाची सोय व्हावी. मृदू भाषेत अहिल्याबाई म्हणाल्या, आई, प्रजेचं धन आम्ही कसं घ्यावं? आपण स्वहस्ते नर्मदेच्या पुढे सहस्त्रधारेवर घाट, देवळे बांधणे आहे, त्यासाठी तुमच्या नावे पैसे द्या. तसेच मोहम्मद आझम खानने 1706 साली उद्ध्वस्त केलेले सोमनाथाचे मंदिर पुनश्च बांधण्यासाठी आपला पैसा लावा. तुमची इच्छा असल्यास
आमच्या शिबंदीसह सोरटी सोमनाथला जाऊन स्वतःच्या देखरेखीखाली ते मंदिर पुन्हा उभारावं. आपला निर्वाह प्रवास खर्च आम्ही करू. विधवेनं हा प्रस्ताव अत्यानंदाने मान्य केला. तिचे जीवन सार्थकी लागले. हरिपंत त्यांची निस्पृहता आणि अद्वितीय निवाडा पाहून त्यांचे मस्तक आदराने झुकले अहिल्याबाईंपुढे. एवढ्यात एक कविवर्य न्यायमंदिरी येऊन काव्य सादर करण्याची आज्ञा मागितल्यावर ही वेळ न्यायदानाची. संध्याकाळी कवीने अहिल्याबाईस वंदन करून गाऊ लागले. देवी अहिल्ये, शुद्धमती तू सर्वांची माता, ईश्वर आला तुझ्या स्वरूपे, हो त्रियात्राता, तव पायाशी तीर्थे सगळी, देवळ देवळेती, स्वर्गामध्ये नारद तुंबर, तव लीला गाती. या 4 ओळी ऐकल्या मात्र कवीला थांबवत म्हणाल्या, या काव्यात अतिशयोक्तीशिवाय अन्य काही आहे का? आपणास दैवे काव्यगुण मिळाले ते असे वाया घालवण्यापेक्षा ईश्वराच्या लीला, समाजाची दुःखे, शौर्याचे पोवाडे करा. मग मी स्वहस्ते सोन्याचे कडे घालीन. ती चोपडी द्या माझ्याकडे, नर्मदेत बुडवते. या आता. हरिपंत चकित होऊन ऐकत असताना त्यांच्या मनी आले, असा न्याय कधी देखला नाही. बाईंच्या डोळ्यात प्रचंड शक्ती आहे. सुभेदार महेश्वरी न येता, परस्पर भेट न घेता इंदोर टाळून गेल्याचे कळल्यावर अहिल्याबाई फार कष्टी झाल्या. त्यातल्या त्यात थंडावा एवढाच होता की नथोबाच्या बाललीलेत थोडा वेळ जाई. तेवढाच विरंगुळा. बाकी सारा उन्हाळाच होता. 21 एप्रिलला बालपेशव्यांची मुंज झाली. 26 एप्रिलला शनिवार वाड्यात प्रवेश झाला. सुभेदारांनी तर उभा दावाच धरला. 4 महिन्यांपासून वकील आप्पाजी जगदेवकडून काहीच खबर नव्हती. बोरघाटाजवळ काही गडबड झाल्याने सुभेदार आणि शिंदेंच्या फौजा तिकडे गेल्याचे कळले. अखेर एक दिवशी खुद्द जगदेव स्वतःच आले. नमस्कार करून म्हणाले, बोरघाटात धुमासान लढाई होऊन दादासाहेब कैद झाले. आपली 80,000ची फौज पण फिरंगी आटपत नव्हता. शूर बापू होळकरांनी पुढाकार घेऊन तलवार गाजवून फिरंग्यास दरोबस्त केले. इंग्रजांशी तह झाला. शिंदे होळकरांच्या सन्मानार्थ श्रीमंत 3 कोस सामोरे गेले. बापूच्या शौर्याची पोचपावती म्हणून रावेर आणि कोच महालांची जागीर दिली. दादासाहेबांना झाशीच्या किल्ल्यात बंदोबस्तात ठेवले. बापू होळकरांच्या विजयामुळे अहिल्याबाई इतक्या उल्हसित झाल्या की अंगात असलेल्या ज्वराचीही पर्वा नव्हती. आनंदाच्या भरात कारभारी गोविंदरावास म्हणाल्या, महेश्वरीत कलेची, साहित्याची निर्मिती होण्यासाठी उत्तमोत्तम व्यक्तींना या नगरीत स्थायिक होण्यासाठी आमंत्रित करावे. उत्तम वैद्य, ज्योतिषी, व्याकरणवेत्ता, कीर्तनकार, कवी, मूर्तिकार, लेखक यांचे पत्ते मिळवून त्यांना आमच्या सही शिक्क्यानिशी खलिते रवाना करा. मातोश्री, काशीचे धर्मशास्त्री 2 दिवसापासून आपल्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु आपल्याला ज्वर, सत्वर बोलवा त्यांना. 4 ब्राह्मणांसहित काशीचे शास्त्री येताच अहिल्याबाईंनी त्यांना उत्थान दिले. नंतर शास्त्रींनी बोलण्यास सुरुवात केली. आमचा सर्व शिष्यवर्ग काशीस असल्यामुळे आपल्याकडून तिथे जागा आणि त्यांच्या निर्वाहासाठी खर्च मिळावा. ठीक. आपल्यासोबत विसाजी देशपांडे येऊन तेथील सर्व पाहणी आणि सर्वांगीण चौकशी, तेथील राज्यकर्त्याशी बोलणी, आपल्या वास्तव्याची जागा, परिसर बघून सर्व ठीक असले तर विसाजी अवघी सोय करून देतील. आपणास जो मोहल्ला दिला जाईल त्याचे नाव ब्रह्मपुरी असे होईल. आपले कार्य योग्य रीतीने चालले तर आपणास कोणताही धोका नसेल, पण काही वेगळे दिसले तर शिक्षेस पात्र असाल. आमचे वकील तिथे आहेत. मातोश्री, या ब्रह्मपुरीतून अनेक व्युत्पन्न शास्त्री मार्तंड निर्माण होतील हा आमचा शब्द. धन्यवाद देऊन त्या संध्याकाळी विसाजीपंत देशपांडेसह काशीला रवाना झाले. अहिल्याबाईंजवळ राहत असलेल्या
सुभेदाराचा मुलगा मल्हारास लाप्त्यांच्या कन्येशी सोयरिकीच्या निमित्ताने त्यांना काहीही न कळवता 4 महिन्यांपूर्वीच रखमाबाईने नेल्यामुळे त्या अतिशय कष्टी झाल्या. नथोबापेक्षा त्याला जास्त सांभाळले, कोड कौतुक केले. वाकडेपणा राजकारणात, घर प्रपंचात कशाला असावे. लगीन कार्यास तर जाणारच नव्हत्या, पण कार्याबद्दल अवाक्षरही न बोलण्या इतकी अशुभ पांढऱ्या पायांची झाले. मज दुर्दैवाने ग्रहसौख्य दिलं नाही. हरकुआईने खूप समजावले, पण मन दुखावले ते दुखावलेच. तुकोजींचे पत्र आल्याचे कळताच आपण सारे विसरून उभयतांचे थाटात गणेगणर करून भरघोष करूया सुखद कल्पना मनी करून मोठ्या उत्सुकतेने लखोटा उघडला आणि या साऱ्या मनसुब्यावर विरजण पडले. नेहमी हेच त्यांच्या नशिबी. आपलं पत्र आलं तरच भेटीस येऊन पुण्यास साक्रीस जाऊ. मेले हो, आपले घरी येण्यास आवतन मल्हारच्या लग्नाचे सोयरिकीचे अवाक्षर नाही. इतकी कमी वैरी झाली. हरकुआईस म्हणाल्या, राजकारणात यश मिळवणाऱ्या माझे भाग्य संसारात मान वाकडी करून बसलं होतं आणि त्यांनी लेखणी हाती घेतली. आधी स्वामी चाकरी, मग आमची भेट. पुत्र म्हणून येणार असलात तर सडे यावे. स्वारांनिशी आल्यास गय केली जाणार नाही. हिशोबात अनन्वित घोळ केल्यावर ही ऐसी उद्दाम वर्तन. तसेही आमच्या भेटीची आवश्यकताच काय. परस्पर चाकरीस जावे. पत्र रवाना झाल्यावर त्या खूपच उदासीन झाल्याने हरकुआईसह त्यांची पालखी नर्मदेच्या तीरी गेली. आता 4 अश्रू नर्मदेत पडणार. मंडळी, आजचं आपलं वाचन आपण इथेच थांबतोय आणि उद्या पुढच्या भागासह परत भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. ही जी लेखमाला लिहिलेली आहे ती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली आहे आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते आहे. तर भेटूया उद्या पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.